सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेल्या उजनी धरणाच्या अपडेटकडे आपल्या सर्वांचं सातत्यानं लक्ष आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूननं चांगली हजेरी लावल्यानं उजनी धरण चांगलंच वधारले होते। मात्र कालांतर काही दिवसानंतर ही पाणी पातळी थोडी घटली होती। पाऊस जो होता तो उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मंदावला होता, त्यामुळे उजनीची पाणी पातळी होती थोडीफार घटली होती। मात्र पुन्हा एकदा मान्सूनचा पाऊस सुरू झालाय। पण उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उजनीचा जो दौंडमधून विसर्ग येतोय तो सुद्धा विसर्ग वाढलाय आणि एकंदरीत आज 26 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट या पद्धतीने आहे। आज सकाळी जर आपण पाहिलं टक्केवारीमध्ये जर उजनी पाहायला गेलं तर उजनी अजून मायनसमध्येच आहे आणि आजची पाणी पातळी जर पाहिली टक्केवारीमधले तर ती वजा 43.68% इतकी झाली आहे। आणि ज्या दौंडच्या विसर्गाकडे आपलं सातत्यानं लक्ष असतं आपल्या सर्वांचं, कारण दौंडचा जो विसर्ग येतो त्यावरती उजनी धरणची पाणी पातळी ठरवली जाते, प्लस मायनस हे आपल्यामध्ये गणलं जाते किंवा त्याच्यावरती तो परिणाम होऊ शकतो। म्हणून दौंडची जी पाणी पातळी आहे, दौंडचा जो विसर्ग आहे तो 3102 क्युसेक्स इतका हा विसर्ग आहे। साधारण आपण पाहिलं तर पाठीमागच्या काही दिवसांपासून दौंडचा जो विसर्ग आहे तो साधारण 3.5 ते 4,000च्या दरम्यान तो विसर्ग राहतोय। आणखी सुद्धा पावसाने जर जोर धरला 30 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज सांगितलाय, त्यामुळे जर उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीने पाऊस झाला तर लवकर धरण आणखीन वधारेल आणि मायनसमधलं असलेलं जी धरणाची पाणी पातळी आहे ती लवकरच प्लसमध्ये येण्यासाठी आपल्याला निश्चितपणानं त्या पावसाचा फायदा होऊ शकतो।